आनंदवली गावच्या खाली स्मशानभूमीजवळ एसटीपी प्लांटच्या नावाखाली महापालिकेनं राबवलेली अतिक्रमण मोहीम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। या कारवाईत जोशी समाजाचे मोठे समाज मंदिर जमीनदोस्त करण्यात आले असून यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित जागा एसटीपी प्लांटसाठी अधिकृतपणे आरक्षित नसतानाही कारवाई करण्यात आली आहे। मात्र डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आरक्षित असलेले प्लेग्राऊंड, पोस्ट ऑफिस, अमरधाम आणि इलेक्ट्रिकल सबस्टेशन यासारखी कामे अद्यापही अपूर्ण असतानाही केवळ एसटीपी प्लांटसाठीच आग्रही भूमिका घेतली जात असल्याचा आरोप होत आहे। या ठिकाणी भविष्यात दशक्रिया विधीसाठी शेड उभारण्याचे नियोजन होते। यासाठी सुमारे 80 लाख रुपयांची फाईल मंजुरीसाठी तयार करण्यात आली होती। मात्र पूररेषेचं कारण देत ही फाईल बाजूला ठेवण्यात आली। असे असताना याच ठिकाणी एसटीपी प्लांट उभारण्याचा अट्टाहास का, असा सवाल माजी नगरसेविका नैना गांगुडे यांनी उपस्थित केलाय। आनंदवली गावाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असून या ठिकाणी प्राचीन शिवमंदिर देखील आहे। एसटीपी प्लांट उभारल्यास या मंदिरालाही धोका निर्माण होणार असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। तसेच पूर्वी येथे असलेली आनंदवलीची ऐतिहासिक गडीही आता नामशेष झाली आहे। जर या जागेवर पूर्वीच एसटीपी प्लांट मंजूर होता तर येथे समाज मंदिर उभारण्यास परवानगी का देण्यात आली, असा प्रश्नही उपस्थित होतोय। या कारवाई दरम्यान पहाटे 3 ते 4:30 वाजेपर्यंत अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली। अनेक नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता ही कारवाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केलाय। कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरू असलेल्या या अतिक्रमण मोहिमेमुळे स्थानिक जनता त्रस्त झाली असून एसटीपी प्लांट येथेच उभारल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही नागरिकांनी दिलाय। आज माजी नगरसेविका नैना गांगुडे यांनी परिसराची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। महापालिकेने जनतेच्या भावना आणि धार्मिक महत्त्वाचा विचार न करता घेतलेले निर्णय हे अन्यायकारक असल्याचा आरोप त्यांनी केलाय। आनंदवाडीतील नागरिकांनी प्रशासनाकडे या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय घेण्याची मागणी केली आहे। खाली स्मशानभूमीच्या जवळ एसटीपी प्लांटच्या नावाखाली अतिक्रमणाची मोठी मोहीम राबवण्यात आली। त्यामध्ये जोशी समाजाचं एक समाज मंदिर होतं, ते पूर्ण तोडण्यात आलं आहे आणि असं सांगण्यात आलं आहे का एसटीपी प्लांट तिथे आपण बनवणार आहोत। मला इथं प्रशासनाला सगळ्यांना विचारावंसं वाटतं आहे का हा जो काही आहे हा आनंदवलीचा डेव्हलपमेंट प्लॅन आहे, टाउन प्लॅनिंगचा, यामध्ये एसटीपी प्लांटसाठी रिझर्वेशनच्या जागा असतात। या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जर तुम्ही बघितलं तर कुठेही एसटीपी प्लांट साठी जागा आरक्षित केलेली नाहीये। फक्त आणि फक्त एसटीपी प्लांट साठी जागा आरक्षित आहे ह्या नावाखाली जे समाज मंदिर बांधलं गेलेलं होतं आणि ज्याच्यामध्ये आम्हाला भविष्यामध्ये दशक्रिया विधी शेड उभारायचा होता, त्याची फाईल देखील आज तुम्ही गेला तर बांधकाम विभाग आणि आपलं टाउन प्लॅनिंग विभाग याला ती फिरत होती आणि त्या फाईलला फक्त या लोकांनी मंजुरी का नाही दिली का आपल्याला गोदावरी नदी समोर आहे आणि तिथं पूररेषेच्या याच्यामध्ये ती बाधित होईल म्हणून तिथे त्यांनी आमची ही जवळजवळ 80 लाखाची फाईल बाजूला ठेवली। जर असं पूररेषेचं जर आम्हाला तिथं तुम्ही नॉर्म्स लावलेत तर ह्या एसटीपी प्लांटला ती बाधित होण्याची जी घटना आहे ती होणार नाही का? आणि एसटीपी प्लांट बांधण्याचा इथंच अट्टहास का केला जातोय? आम्हाला माहिती आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर आपण गोदावरी स्वच्छ सुंदर ठेवली पाहिजे, पण आज जर तुम्ही बघितलं गोदावरी तरी हे आमचं रामेश्वर महादेव मंदिर आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जी आनंदवली गावाची ओळख आहे, जो आमचा धार्मिक वारसा आहे, याला कुठेतरी गालबोट लावायचंय का? तुम्ही सगळ्या शहराचं पूर्ण सातपूरचं तिथं मलनिसारणाचं पाणी तिथं तुम्ही जमा करणार देवस्थानाच्या जवळ, कशासाठी हा अट्टहास केला जातोय? आज यांच्याकडे 50,000 रुपये नव्हते आमचं शौचालय दुरुस्तीला, त्याच्यासाठी तुम्ही 50,000 रुपयाची फाईल माझी बाजूला ठेवली आणि आज एवढा लाखो रुपयांचा खर्च तुम्ही उधळलेला आहे फक्त आणि फक्त स्वतःचा एक कुठेतरी स्वार्थ साधण्यासाठी। तुम्ही जे म्हणता आहे की गोदावरी स्वच्छ सुंदर ठेवली पाहिजे, माझ्या मागे बघा त्या गोदावरीवर पूर्ण पानवेली जमा झालेली आहे। रोबोट मशीन नाहीये, यांच्याकडे पानवेली काढण्याची यंत्रणा नाहीये। जर ह्या सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष करतायत आणि कुठल्या नावाचा विकास करताय, याचा आमचा पूर्ण जनतेचा सगळ्यांचा विरोध आहे आणि जर प्रशासनाने ही मुजोरी चालू ठेवली तर आम्ही शिवसैनिक सर्व एकत्र येणार, आमच्या जनतेला बरोबर घेणार, आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन इथं उभं करणार आहोत। आज आमच्या आनंदवली गावामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामाच्या नावाखाली अतिक्रमण मोहीम करण्यात आली।
त्यामध्ये आमचा जोशी समाजाच्या समाज मंदिराचं या ठिकाणी त्यांनी तोडून टाकलेलं आहे व त्यामध्ये आमच्या नागरिकांचं देखील घरांचं फार मोठं नुकसान केलेलं आहे. ही कारवाई जवळपास रात्रीचे 3:30-4 वाजेपर्यंत चालू होती. असंच जर प्रशासनाला जर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना जर आमच्या नागरिकांना असा त्रास द्यायचा असेल तर ही बाब अतिशय चुकीची आहे. अशा कुठल्याही प्रकारच्या आमच्या नागरिकांना नोटिसा दिल्या नाही व सांगण्यात आलं नाही का या ठिकाणी अतिक्रमण होणार आहे, हे तोडण्यात येणार आहे. आणि ESTP प्लांट किंवा ते घाण पाणी इथंच का? कारण ऑलरेडी इथं आमच्या इथे महादेव मंदिर आहे आणि ऐतिहासिक पेशवेकालीन महादेव मंदिर आहे ते. आणि त्या मंदिराजवळ जर आपण असं घाणेरड्या पाण्याचं जर मलनिस्तरीकरण करण्याचा प्रकल्प या ठिकाणी आणणार असेल तर तो अतिशय यापुढे घातक आहे. आणि शेवटी किती काही केलं तर आम्ही शिवसैनिक आहोत आणि जर समजा प्रशासनाने त्या गोष्टी जर त्यांनी आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठं एक आंदोलन उभं करू व ह्या प्रकल्पाला आमच्या नागरिकांच्या वतीने व आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही या प्रकल्पाचा विरोध करत आहोत असे मी जाहीर करतो.